पाणी फाउंडेशनच्या वतीनं आयोजित फार्मर कप 2026च्या पूर्वतयारीसाठी प्रशिक्षण शिबिरं घेण्यात येत आहेत। गगनबावडा तालुक्यातील 48 शेतकऱ्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झारप इथल्या निवासी प्रशिक्षण शिबिरात सहभागी होऊन स्मार्ट शेतीचे धडे घेतले। उमेद अभियान आणि कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झारप इथं झालेल्या प्रशिक्षण शिबिरात शेतकऱ्यांना आधुनिक आणि गटशेतीचे महत्त्वपूर्ण धडे देण्यात आले। पाणी फाउंडेशन, उमेद अभियान आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्या वतीनं हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं। स्मार्ट शेतीच्या युगात वैयक्तिक शेतीपेक्षा गटशेतीची ताकद कशी मोठी आहे यावर या शिबिरात विशेष भर देण्यात आला। या प्रशिक्षणादरम्यान सहभागी शेतकऱ्यांना गटशेती यशस्वी करण्यासाठी आवश्यक तांत्रिक नियमावलीची माहिती देण्यात आली। अनेक यशस्वी प्रगतशील शेतकऱ्यांनी आपले अनुभव आणि कार्यपद्धती मांडून शेतकऱ्यांना प्रोत्साहित केलं। खरीप हंगामात होणाऱ्या फार्मर कपसाठी गावनिहाय निमंत्रकांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना निरंतर तांत्रिक मार्गदर्शन मिळणार आहे। या निवासी शिबिरासाठी केंद्र व्यवस्थापक मनीष पेडणेकर, डॉक्टर हर्षदा देवधर, कृषी सहाय्यक चौगुले, पाणी फाउंडेशनचे सूरज कोळसे, अभिषेक सुतार, प्रिया घमरे, श्रद्धा खंडाळे, किशोर इंगोले, शिवाजी जोंधळेकर, चंद्रकांत पाटील, बँक सखी ज्योती शिंदे यांचं मार्गदर्शन लाभलंय। भगीरथ प्रतिष्ठान संस्थेच्या वतीनं गगनबावडा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या होत्या। गटशेतीच्या माध्यमातून शेतीचा खर्च कमी करून उत्पादन वाढवणं शक्य आहे। पाणी फाउंडेशन आणि कृषी विभागाच्या या पुढाकारामुळे गगनबावडा तालुक्यातील शेतकरी आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून अधिक सक्षम होतील। येणाऱ्या खरीप हंगामात फार्मर कप 2026 मध्ये गगनबावडा तालुका आपला ठसा उमटवण्यासाठी सज्ज झालाय।